तो आदेश रद्द करून पुन्हा आता सभागृह मंजूर करून या मुलींना भरती करते असं महापालिका आता कळवेल आणि निश्चित या मुलींचा परमनंट होण्याचा मार्ग आहे मानधनावरील कर्मचाऱ्यांचा हा आता मोकळा होईल असे मला खात्री आहे. दुसरा विषय पिंपरी महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांचा जो काही निधी आहे आणि बोगस रक्कमाचं संरक्षण मिळण्याबाबतचा विषय त्याविषयी काय सांगाल? वर्षानुवर्षे काम करणाऱ्या 4,500 ते 5,000 कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी कंत्राटदार बदलला तरी त्यांना कामावून मिळत नाही आणि कंत्राटदार बदलून जातो माझा काही संबंध नाही म्हणतो ग्रॅज्युटीशी मध्ये ती त्यामुळे मी महापौरांना स्टँडिंग कमिटी चेअरमन अधिकाऱ्यांना सांगितले की यांना यापुढे ग्रॅज्युटी मिळाली यासाठी एक महापालिका प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणून त्यांनी एक स्वतंत्र अकाउंट खोलावं आणि लेटरमध्ये अट घालावी की आपण त्या ठिकाणी जी रक्कम ग्रॅज्युटीची आहे बोनसची आहे त्या दिवाळी बोनसची असेल ती सर्व रक्कम त्या खात्यावर जमा करावी अशा पद्धतीची विनंती केलेली आहे. त्याबाबत सुद्धा त्यांनी या गोष्टीचं समर्थन केलं आहे. लवकरच तो निर्णय आम्ही घेऊ असे आश्वासन महापौर उपमहापौर स्टँडिंग कमिटी चेअरमन यांनी दिलेलं आहे. अनेक कामगारांना खाते खोलून त्यांना ATM कार्ड दिलेले परंतु ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या महिलांची फसवणूक होती महापालिकेमध्ये. या बाबतीमध्ये आता अशा काही पूर्वी तक्रारी येत होत्या त्या आता तक्रारी बंद झालेल्या आहेत कारण पोलीस कमिशनर पर्यंत तेव्हा तक्रारी गेल्या होत्या त्याची शहानिशा झाली चौकशी झाली कमिशनरनं आदेश काढलेले आहेत की अशा पद्धतीची जर चुकी झाली तर त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात येईल. त्यामुळे आता तरी सध्या आमच्या कानावर अशी काही तक्रार नाही आहे. कामगारांना धमकी देण्यात येते तुम्ही जर तुम्ही बाहेर तक्रार केली तर काम कमी करण्यात येईल. ताबडतोब त्यांनी आम्हाला भेटावं किंवा पोलिसांमध्ये तक्रार द्यावी आम्ही न्याय देऊ. त्यांचं नाव आम्ही जाहीर होऊन देणार नाही. कळवावं असं कुठले कामगार असतील की ज्यांचं ATM कार्ड ठेकेदार हातात घेतो आणि पगार त्यांना देत नाही पुरेसा त्यांचा पगार काढून घेतो हे फ्रॉड आहे. असं होत असेल तर निश्चित आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. ओके. ऐका ना वायसेमध्ये बीव्हीजी सोबतच अनेक पण काही आजी माजी नगरसेवकांच्या संस्था पण त्या ज्या ह्याचे सफाई कामगारांचे कामं ते चालवतात पण अनेकांचे पगार वगैरे होत नाहीत. त्याच्यावर मी ॲडमिट असताना मला संपर्कात आले होते की कर्मचारी 4-4 महिन्यापासून त्यांचे पगार होत नाही आहे. बोललं की मग ते नगरसेवक सांगतात की आम्ही तुम्हाला कामावरून काढू. झालं ते नगरसेवक जे होते ते संपलेले आहेत आता त्यांचा कॉन्ट्रॅक्ट गेलेला आहे नाही पण आता कॉन्ट्रॅक्ट नाही आहे त्यांचं हो मला माहिती आहे आणि त्यांच्याबद्दल ती तक्रार मीच केली होती. जवळ माझ्या काय अरे तक्रार मी केली होती जवळचा हा पण आहे जवळ बिवळ काय नाही. मी सगळ्या या कर्मचाऱ्यांच्या साठी मी खटले दाखल केलेले आहेत. 100% आम्ही त्याच्या बाबतीमध्ये आता सगळ्यांना पगार मिळतात. आणि माझा दुसरा विषय असा आहे की वायसीएम साठी महापालिकेचाच विषय निगडीत न राहता हाच प्रकार सर्रास DY पाटील मध्ये पण घडतोय तिथं पण तुम्ही असं कामगार नेत्यावर लक्ष द्या. निश्चित आले तर घालू लक्ष आम्ही कामगार आले तर लक्ष घालू निश्चित. येस थँक्यू व्हेरी मच. आभारी